Once in favor of fair use. तुमची पेन्शन येत्या 2 महिन्यात वाढलीच पाहिजे. नमस्कार ईपीएस 95 पेंशन धारकों, आपका स्वागत है हमारे यूट्यूब चैनल टेक्निकल मोदी 2.0 में। ईपीएस 95 पेंशन बढ़ोतरी के साथ साथ और भी बड़ी खबर सामने आ रही है। हाल ही में कर्नाटक और बेंगलोर में 2 बड़ी मीटिंगें हुई, जहां पर रमाकांत नरगोण जी समेत कमांडर अशोक रावत जी ने भी अभिभाषण दिया। और अभिभाषण के दौरान किस प्रकार की खबर जो कि कमांडर अशोक रावत जी के द्वारा बताई जा रही है, पूरी जानकारी हम आपको इस वीडियो के माध्यम से बताने वाले हैं। साथ ही यदि आप चैनल पर नए हैं, चैनल को सब्सक्राइब कर दे और बेल आइकन को और प्रेस कर दे। चलिए बढ़ते हैं, जानते हैं किस प्रकार की खबर निकल के आ रही है इस वीडियो के माध्यम से। दर महिन्याला पेन्शनसाठी पैसे भरले आणि शेवटी आपली पाळी पेन्शन घ्यायची आल्यावर आपल्या हातावर तुरी दिली. बरोबर आहे का चूक आहे? आणि त्यामुळं आपलं जे म्हातारपण आहे, रिटायरमेंट नंतरची जी लाईफ आहे, जे आयुष्य आहे, ते नासवून टाकण्याचं काम या क्रूर व्यवस्थेने केलेलं आहे, या क्रूर सिस्टमने केलं आहे. मी कुणा एका गव्हर्नमेंटला म्हणणार नाही, कारण 95 पासून सगळ्यांचेच गव्हर्नमेंट आले, पण हा विषय कांगळीत टाकला गेला आणि इकडे कोणाचंही लक्ष कोणत्याही प्रकारचं नव्हतं. आपल्याला हा संघर्ष उभा करावा लागला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण विविध क्षेत्रातले लोक आहेत, विविध भाषा बोलणारे लोक आहेत, विविध राज्यातले लोक आहेत. या सर्वांनी एकत्र येण्याचं ठरवलं आणि आपण या सिस्टमला, या व्यवस्थेला झुकण्यासाठी भाग पाडणारे तुम्ही लक्षात ठेवा. आपले प्रयत्न पाहून, आपल्या लोकांचा जोश पाहून हे आंदोलन खरं म्हणजे रावल साहेब एक करुणामयी आंदोलन. हे आंदोलन काही तोडफोडीचं, दादागिरीचं, ताकद दाखवण्याचं आंदोलन नाही आहे. या आंदोलनाला एक कारुण्याची झालर आहे. आमच्या म्हातारपणात आमचाच पैसा आमच्या कामी येणार नाही आणि तुम्ही दाबून बसणार, दुसऱ्यांना वाटणार. ह्या ज्या आपल्या मनात त्या खतखत्या भावना होत्या, त्या या आंदोलनाने दाखवल्या. त्याची दखल घेतल्या गेली आणि आदरणीय पंतप्रधानांनी 2 वेळा आपल्याला चर्चेसाठी बोलावलं. आणि पहिल्या वेळेस जेव्हा अर्धा तास चर्चा झाली, मी बोलत होतो आणि अर्धा तास ते ऐकत होते. ते एक शब्दही बोलले नाही. पण ते बोलणं झाल्यानंतर जेव्हा आपले महासचिव वगैरे पण बोलले सगळे, त्यानंतर पंतप्रधान म्हणाले की ये काम तो होना ही चाहिए, तो मैं आपके लिए काम करूँगा. मग आम्ही दुसऱ्या वेळेस भेटलो 1.5 वर्षांनी. मतलब सर आपने तो बोला था, मुझे याद है, मैं आपका काम करने वाला हूँ, लेकिन इसमें ब्यूरोक्रेटिक हैजल्स होती है. जे आपले प्रशासक असतात, प्रशासकीय अधिकारी, त्यांच्या बाजूनी बऱ्याच अडचणी असतात. तुमच्या तहसील ऑफिसमध्ये या टेबलावरची पहिले शेजारच्या टेबलावर जायला 2 महिने लागतात. बरोबर आहे की चूक आहे? मग त्या दिल्लीतले टेबल याच्यापेक्षा मोठे आहेत आणि फाईली पण मोठ्या आहेत. ती फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलवर जाईपर्यंत तिला पंख नसतात, पाय नसतात, ती सरपटत जाते. इतकं कठीण आहे. एकाच ठिकाणी 2 कक्षाधिकारी असे एक मध्ये ते असं लावलेले, इकडे हा इकडे येतो, पण इथून तिथं फाईलला जाता येत नाही, तिला खूप ढकलावं लागतं. त्यामुळे आपल्याला उशीर झालेला आहे आणि ते मान्य आहे, सरकारलाही मान्य आहे. आणि आपलं म्हणणं काय, आज 78 लाख पेन्शनरांपैकी 20 पेन्शनर्स, 20 लाख पेन्शनर्स विडो आहे, विधवा आहे किंवा विधूर आहे. याचा अर्थ 20 लाख लोक मेले, 30 वर्षात 20 लाख मेले. याचा तुम्ही हिशोब जर केला तर तुमच्या लक्षात येईल की रोज मरणाऱ्यांची संख्या 190 ते 200 लोक आहेत रोज. त्यामुळं आपल्याला घाई आणि म्हणून हे आपण आंदोलन अनेक वेळेस तीव्र केलं. अनेक वेळेस आपण अर्धरत्न आंदोलन केलं, आमरण उपोषण केलं, मुंडन आंदोलन केलं, त्या EPFOचं मडं त्याच्यात घरासमोरून नेलं, सगळेच प्रकार केले, रस्ते रोखले.
जेलमध्ये आम्हाला 2 वेळ नेलं, पकडून नेलं, कॉलर धरून खेचत नेलं, हे सगळं झालेलं आहे. पण सबुरी का फल मीठा होता है. और यह भी आशंका जताई जा रही है कि जल्द ही ईपीएस 95 पेंशनधारकों की पेंशन बढ़ोतरी फरवरी माह तक की जा सकती है. और आपको जानकारी कैसी लगी कमेंट बॉक्स में बताना न भूलें. मैं मिलता हूँ आपको एक और नई ऐसी और बड़ी ताज़ी खबर के साथ. लेता हूँ अलविदा, तब तक के लिए जय हिंद, जय भारत.